नमस्कार. मी संगीता कारवर. माझे चॅनल संगीता लाईफस्टाईलवर तुमचे स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहे प्रिन्स कटची कटिंग. पण प्रिन्स कटची कटिंग कशी करणार आहे, तर प्रिन्स कट करून मला फुग्याची बाई, फुग्यामध्ये पण प्लेटी पाहिजे, ते पण अस्तर लावून प्लेटी पाहिजे. तर त्या पद्धतीने मी आज प्रिन्स कटची कटिंग करणार आहे. तुम्हाला प्रिन्स कटची कटिंग पण एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि त्यातच प्लस बाहीची डिझाईन पण कशी काढायची ते पण सांगणार आहे. तर चला, तर मग आज वेळ आपण आता पहिली पेपर कटिंग म्हणजे ब्लाऊज पीसवर डायरेक्ट प्रिन्स कट कसा एकदम सोप्या पद्धतीने पाहूया. चला तर मग आपण आज प्रिन्स कटोरी ब्लाऊज कसा कापायचा ते शिकणार आहे डायरेक्ट कापडावर. तर आता मी ब्लाऊज पीस टाकून घेतलेला आहे. त्याच्यावर मी आता टेपनी माप घेते. कोणत्याही साईडच्या खालच्या बाजूपासून तुम्ही उजव्या हाताला डाव्या हाताला तुम्हाला जसं वाटेल तसं माप टाकू शकता तुम्ही. आता माझ्या ब्लाऊजची उंची 14 इंच आहे. 1 इंच मी मार्जिंग म्हणून घेतलं, म्हणजे किती घेतलं, 14 आणि 15 इंच. 15 इंचावर मार्जिंग टाकली. आता मी 5.5 इंचावर एक मार्जिंग केली आणि एक 3 इंचावर, म्हणजे 5.5 इंचावर म्हणजे शेवटचा टोक येतो तो, आणि अलीकडे 3 इंचावर झाली म्हणजे 2.5 इंच गळा येतो, म्हणजे 2.5 आणि 3 5.5 इंच होत असतं. आता जे माझे व्हिडिओ पाहतं त्याला समजतं लगेच. आता 5.5 इंचावर मुंडा टाकते. इकडूनही 5.5, इकडूनही 5.5. का कमी जास्त व्हायला नको. जितकं तुम्ही माप तंत टाकता तितकं व्यवस्थित माप घेतले जातात. आता 2 इंचावर मी मुंड्याचा हे घेते. आपला जो कटोरीचा ब्लाऊज असतो त्याचा 1.5 इंचाचा मुंडा असतो आणि याचा 2 इंचाचा मुंडा असतो. हा झाला 2 इंचाचा मुंड्यावर आकार देऊन घेतला. आता आपलं जे कंबर आहे किंवा छाती, तुम्ही जसं माप घेता, तुम्हाला जसं शिकलात तुम्ही आतापर्यंत, पण मी छातीचं माप घेत असते. माझी छाती आहे 42 इंच, तर 42चं 10.5 आणि पुढं 1.5 इंच वाढव, म्हणजे 10.5 इंचची घडी येते आणि 1.5 इंच आपली मार्जिंग एक्स्ट्राची राहत असते. म्हणजे हा झाला आता 12 इंचाचा भाग पूर्ण तयार छातीचा. आता मी टाकणार आहे मागचा गळा. तर आपला मागचा गळा आहे 9 इंच. 9 इंचावर एक मार्जिंग करून घेतली. पुढं 2.5 इंचावर एक मार्जिंग केली. आता मी हा याचा आयत तयार करून घेणार आहे. हा झाला आता माझा आयत तयार. मी त्याच्यामध्ये मग नंतर गळ्याला आकार देणार आहे. माझा गोल गळा आहे, तुम्ही कोणताही गळा टाकू शकता. जर तुम्हाला कॅनव्हास टाकून गळा टाकायचा असेल, डिझाईन करायची असेल, तर तो आखला नाही तरी चालतो. आता मी कापून घेते. एकदम सोप्या पद्धतीने पाठीचा भाग आता तयार झालेला आहे. जादा डोकंही लावायची गरज नाही. तुम्ही जर एकदम स्लो आणि 10 मिनिटातच कटिंग तयार होते. फक्त एक ध्यान देऊन जर पाहिलं तर कसं माप टाकले, मापही जादा टाकावं लागत नाही. माझ्या कटिंगमध्ये मोजून 5 ते 6 माप टाकून माझी पाठ तयार झालेली आहे. तुम्ही नीट लक्ष देऊन पहा किती माप टाकते मी, आणि एकदम सोप्या पद्धतीने. आता हा मुंड्यात मुंडा घातलेला आहे मी. जसं कटोरीला पण मी मुंड्यात मुंडा घातले, तसं आज याला पण जे प्रिन्स कटोरी ब्लाऊज आहे त्याला पण, आणि दोन्हीकून पण मार्जिंग राहीन एवढी हे ठेवलेली आहे जागा. का मला तिकडूनही 1 इंच वाढवायचं आहे, इकडूनही 1 इंच वाढवायचं आहे. आता मी पूर्ण जे पाठीचा भाग तयार करून घेतलेला आहे ते पूर्ण हुबेहूब त्याच खालच्या कपड्यावर मी आखून घेणार आहे. हा गळा, आता मागचा गळा मोठा असतो, पुढचा गळा लहान असतो. पुढचा गळा लहान आहे म्हणून मी आधी पाठीचा मागच्या गळ्याचा फुल आकार देऊन घेतलेला आहे. आता मुंड्याचा पण आकार देऊन घेतला. हा जो मधला टक्स आहे, हा मी लाईनिंग का मारते, का आपल्याला ज्यावेळेस मध्यभागी जो मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला कटोरीला, याला प्रिन्स कटला, त्याच्यासाठी तो फायदेशीर ठरणार आहे म्हणून मी ते बरोबर मध्य आकार पण देऊन घेते. आता पुढचा गळा माझा 6 इंचाचा आहे. मी 6 इंच मार्जिंग केली. पहिला पुढचा गळ्याचा आयत तयार करून घेणार, त्याला गोल आकार देऊन घेणार. तुम्ही चौकोनही देऊ शकता, पान आकारही देऊ शकता, पण मी सिंपल गोल गळा आकार देणार आहे. आता हा पुढची साईड आहे. पुढच्या साईडपासून 4 इंचावर पहिली मार्जिंग, नंतर 3 इंचावर एक खूण केली आणि एक 5 इंचावर. म्हणजे माझं कसं म्हणणं आहे, 4 इंचावर जी मार्जिंग केली त्या 4 इंचावरच्या मार्जिंगपासून 4.5 इंचावर पुन्हा एक सरळ रेष मारली, 4.5 इंच. आता जे दोन्ही साईडने 1-1 इंच घेतलेलं आहे, ते दोन्ही साईडचे 1-1 इंच मी जोडून घेतलेले आहे. दोन्ही साईडचे 1-1 इंच जोडून घेऊन आता जे पॉईंट आहे तिथून जे आपण मी इथं मध्ये त्याला आता ते जोडून घेणार. कारण मी ते मध्ये मगाशी एक पॉईंट दिला होता, तुम्ही मला वाटलं असं यांनी असं का मारली होती बघा कपड्यावरून रेष. प्रत्येक वेळेस तुम्ही पहा फक्त माझा हात कुठं आहे आणि मी कुठून काय आखते, त्याच्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल का त्या काय सांगताय आणि काय बोलताय. आता मी इकडून 1 इंचावर मार्जिंग करून तिरकी रेष मारलेली आहे गळ्याच्या आकारापर्यंत. फक्त इकडूनही 1 इंच वाढवणार आहे.
आणि इकडूनही तिरकी रेष मारणार आहे मुंड्याच्या आकारापर्यंत. जर तुम्हाला गळ्याचा आकार जर थोडा मोठा पाहिजे असला, पसरट पाहिजे असला, तुम्ही थोडंसं पाव इंच अलीकडे घेतलं तरी चालू शकतं, पण बाकीचं माप फिक्स ठेवा. आता मी कटिंग करून घेते. आता हा जो मुंड्याचा आकार आहे तिथपर्यंत तिरकी रेषेत मी हा कापून घेतला. आता मुंड्याचा मुंड्याचा आकार दिलेला आहे त्याला मी कापून घेत आहे. आता जो आपला मुंड्याचा जो कटोरीचा भाग आहे, हा कटोरीचा भाग मी काढून घेतलेला आहे. आता जो मध्ये दी 1 इंचाचे जे होते ना, ते त्रिकोण बाजूला पडला पहा. आता जो तिरके 1 इंचावर होता तिथून सरळ कापून आता फक्त गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे पुढचा गळा. कारण आपल्याला हे गळे पलटी गळे येणार आहेत, त्याच्यामुळे एकदम सोप्या पद्धतीने शिवायचं सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने. का तुम्ही 1 तासात, जसा माझा पहिला व्हिडिओ होता 1 तासात ब्लाऊज पूर्ण, तसा हाही 1 तासात ब्लाऊज शिवून होतो, कटिंग आणि शिवून पण होतो. पण फक्त जर व्हिडिओ जर नीट पाहिला तर लक्षात येणार. आता मी बाई घेतली 4 इंच आहे, 5 इंचावर मार्जिन केली, वरून 2.5 इंचावर मार्जिन केली आणि त्या 2.5 इंचावर त्याच्यावर रेष दिली. बाई आता कमी पडती कारण माझा हा भाग मोठा आहे ना. आता हा भरला आहे 9 इंच, म्हणजे 1 इंच वाढवायचं म्हणलं 10 इंच भरणार नाही, मग मी खालून जॉईंट देणार आहे. त्याच्यामुळे मी वरचा भाग जो एक साईडचा जरी भाग आहे ना पूर्ण करून घ्यायचा, म्हणजे जॉईंट द्यायला सोपा जातो. कोणी अगोदर जॉईंट देऊन घेऊन नंतर बाई काढली तरी चालते, पण मी अगोदर फक्त आकार देऊन घेत असते, नंतर खालचा आकार नंतर देत असते, फक्त वरचं कापून ठेवत असते, जेणेकरून सोपं जातं. एकदा कटिंगला बसलं ना तर कटिंग पूर्ण करून घ्यायची, नंतर एक आत्ता करायची, मग ते जोडायचं, मग मला ते नाही आवडत. मी खालून जॉईंट देणार, नंतर फक्त आतल्या मुंड्याला आकार देणार. आता हा झाला आपला पूर्ण पार्ट तयार. 1 2 3 आणि 4च पार्ट असतात त्याच्यात फक्त, आणि काज बटन पट्टी 5वी येते. 4 पार्ट पूर्ण झाले. आता आपण साडीच्या कपड्यावर कटिंग करून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. तुम्हाला जर काही अडचण आली तुम्ही कधी पण विचारू शकता कमेंट करून, मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन. आता हा साडीचा कपडा पेपर नेट साडी येते. पेपर नेट साडी म्हणजे एकदम पातळ साडी, आणि सिल्क पण आहे त्याच्यात मिक्स, म्हणजे ती आहे ना अशी इस्त्री केलेली चालणार नाही त्या साडीला, तिची लायनिंगमध्ये, त्याच्यामुळे लायनिंग पण आली पाहिजे साडीची. तिला बाईला डिझाईन पण नको आहे, ही जी आत्ता दिसती ना ही बाईला डिझाईन नको, फक्त पाठीला डिझाईन आहे, त्यात पाठीला पण छोटा गळा आहे. सगळ्या याच्यात आपल्याला हे करावं लागतं. समोरच्याचं कसं बोलणं राहतं, मला असं नाही असं पाहिजे, पण मग आपल्याला तसं कापावं लागतं. आता मी पाट टाकून व्यवस्थित कापून घेतलेली. हे झाले आपले पाट तयार. आता पुढचा पार्ट टाकायचा आहे, आणि बाई, तर आधी आपण बाई टाकून घेऊ, कारण बाईला कपडा जास्त लागणार आहे. बाईला कपडा का जास्त लागणार आहे, का त्याला मला चुन्या टाकायच्या आहे, त्याला थोडासा फुगा पण आणायचा आहे. ही लायनिंग दिसते का, उभी लायनिंग आहे, का त्या उभ्या लायनिंगमुळं मला खूप फायदा होणार. कपडा तरी थोडा कमी असला तरी ती ऑलरेडी सिल्की कापड टाईप असं शायनी, त्याला एकदम लाईट फ्रेंड गुलाबी, म्हणजे एकदम फ्रेंड गुलाबी असल्यामुळं तो दिसताना तसं दिसतोय. मी आता बाई टाकून घेतली. पुढं 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन आहे, तरी मी त्याला थोडासा 1-2 इंचाचा जॉईंट देऊन घेणार आहे नंतर, का जेणेकरून मला 3-4 प्लेटी जास्त पडल्या जाते. पण आता बाई बसते आहे, 1.5 इंच पुढं अंतर भेटतंय. नंतर मी त्याला थोडेसे जॉईंट देऊन घेतल्यानंतर थोड्याशा चुन्या जास्त पडतील, तुम्हाला जॉईंटही दाखवेन मी. आता मी सरळ फक्त कापून घेणार आहे, कारण मला आहे ना आधी प्लेटी दिल्यानंतर मग मला त्या बाईला आकार द्यायचा आहे. आता पुढचा पार्ट टाकायचा आहे. ही जी बाईची डिझाईन उरली ना ती काही कामाची आलेली नाही. आता हे झाले आपले कटोरी, आणि पुढचा पार्ट टाकून कटिंग करताना कधी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवत जा, का जेणेकरून कापड कसंही असलं तरी शिवायला सोपं जातं. जर कापड जर निपसत असलं तर मग जास्त उभे तंतोतंत जर कापलं तर ते शिवायला जड जातं. आता अशा प्रकारे आपली आता कटिंग पूर्ण प्रकारे कापून तयार झालेला आहे ब्लाऊज पीस. एवढंच कापड उरलं आहे. आता मला त्यात फक्त थोडेसे 2-2 इंचाचे
पाहिलं ना मग किती सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला प्रिन्स कटिंग कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आणि त्यातल्या त्यात बाहीला डिझाईन पण काढायची तर तीही एकदम सोप्या पद्धतीने काढून दाखवलेली आहे. तर आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तर आता हे ब्लाऊज पीस कसा शिवायचा. आणि आता जे कापड आहे मी तुम्हाला कटिंगमध्ये सांगतानाच काय सांगितलं, हे कापड असं आहे तर ते एकदम असं नवीन म्हणजे आता पेपर पेपर कसा असतो आपला एकदम पातळ, ते कडकही नाही आणि लूजही नाही ना, एकदम सॉफ्टली एकदम म्हणजे एकदम सॉफ्टली येतं ते. ते आपल्याला कसं शिवायचं आता ते पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तर तुम्हाला प्रिन्स कटची कटिंग आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझे पुढचे व्हिडिओ लगेचच 2 दिवसातच मी व्हिडिओ टाकणार आहे.